नमस्कार मंडळी, श्री साई मल्टी सेल्स अँड सर्व्हिसेस मध्ये आणि तन्वी इन्फोटेक मध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण वॉटर चेक करणार आहोत. पाणी, तुम्ही जे पाणी पितात ते पाणी आपण चेक करणार आहे. तुम्ही बोरवेलचं किंवा कॉर्पोरेशनचं डायरेक्टली पाणी तुम्ही पितात घरी, तर ते 100% तुमच्यासाठी पिण्यायोग्य आहे का हे आपण आज चेक करणार आहोत. माझ्याकडे इलेक्ट्रोलायझर हे याच्यात एनोड आणि कॅथोडचे रॉड असतात. हे पाण्याचं विघटनचं काम करतात. पाण्याचं विघटन तुम्ही 5वी 6वीला धडा शिकलेला असेल, 5वी 6वी 7वीला मला पण होता. तुम्ही पाण्याचं विघटन हे शिकलेलं आहे. आपण आता हा माझ्या ब्लू बॉटल मध्ये तुमच्या बोरवेलचं म्हणजे माझ्या एक कस्टमरचं पाणी आहे, ज्यांनी चेक करायला मला दिलेले आहे. हा व्हिडिओ मी त्यांना सुद्धा पाठवणार आहे. आपण आता हा माझ्या ब्लू कलरच्या बॉटल मध्ये एक आरोचं नाही, हे बोरवेलचं पाणी आहे, त्यांच्या बोरचं पाणी आहे आणि हे माझ्या घरच्या रिव्हर्स ऑस्मोसिसचं पाणी आहे. म्हणजे तुम्ही बिस्लरी जरी आणली तरी त्या बिस्लरीचा TDS हा 18-20 अप्रॉक्स असा असतो. आपण रिव्हर्स ऑस्मोसिसचा TDS आपण ऍडजस्ट करू शकतो. याला आपल्या बॉडीला क्षारची सुद्धा आवश्यकता असते, त्या कारणाने आपण त्याचे TDS मेंटेन करू शकतो. मशीनमध्ये TDS त्याचा वाढवू शकतो किंवा TDS कमी पण करू शकतो. चला तर मग आपण आता पाणी चेक करूया. जे काही हा व्हिडिओ म्हणजे बनवायचा मागचा एकच माझं रिझन आहे की त्यांना मला हा पाणी तिथनं म्हणजे कस्टमर माझा लांब आहे, म्हणजे तिथनं त्यांच्या ऑन स्पॉट जाऊन चेक करायचं माझ्याकडे वेळ नव्हता. त्या कारणाने हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी बनवत आहोत. पण आहे माझा व्हिडिओ बनवायच्या मागचा हेतू हाच आहे की तुम्ही सुद्धा जे पाणी ते तुम्ही चेक केले का, ते पिण्यायोग्य आहे का. चला तर मग आता आपण आज वॉटर टेस्टिंगला सुरुवात करू. हे इलेक्ट्रोलायझर आहे. माझ्या लेफ्ट हँड मध्ये जे बोरवेलचं वॉटर आहे ते आपण या लेफ्ट साइडच्या ग्लासमध्ये भरूया. हे लेफ्ट साइडच्या ग्लासमध्ये मी पाणी भरले बोरवेलचं, आणि हे राईट साइडचे म्हणजे माझी राईट साइड तुमची लेफ्ट साइड, या राईट साइड मध्ये माझ्या राईट साइड मध्ये मी आरोचं पाणी भरत आहे. हे दोन्ही सेम आपण. आता याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोलायझर टाकणार आहे. इलेक्ट्रोलायझर टाकल्यानंतर याच्यात पाण्याचे विघटन होण्यास स्टार्ट होईल. तुम्हाला जवळ याला आता आपण पॉवर ऑन करूया. प्रक्रिया स्टार्ट झालेली आहे. बघू शकता तुम्ही बोरवेलच्या पाण्यामध्ये सगळ्यात फास्ट रिॲक्शन व्हायला चालू झालेली आहे आणि या पाण्यामध्ये एकदम स्लोली स्टार्ट होत आहे. जेणे म्हणजे आरोच्या पाण्यामध्ये फक्त बॉडीला लागणारे आपल्याला जे ते क्षार फक्त याच्यामध्ये आहेत. मध्ये क्षारचं प्रमाण जास्त आहे म्हणून याच्यात जास्त स्टार्ट झालेली जास्त याच्यामध्ये दिसून येते. तुम्हाला बघा लाईव्ह आहे, याच्यामध्ये काही डिस्टन्स नाहीये, काही असं ऍडिंग नाही. तुम्हाला जर डाऊट्स असतील काही तर आपण याला पलटून टाकूया, म्हणजे याला रोटेट करून बघू आपण. मी पॉवर ऑफ करतो. हा खराब झाला असेल, याला थोडं करू आपण. आता ही राईट साइड माझ्या राईट साइडला होते. त्याला वळवून टाकूया परत ऑन करतो. तुमचा डाऊट क्लिअर होऊन जाईल. आता जे मी हे जे इन्स्ट्रुमेंट आहे वळवून टाकल्यानंतर सुद्धा सेम फंक्शन त्याच्यामध्ये होत आहे. बोरवेलचं आहे ते थोडं सुरुवात झाली. आता हे गरम होत आहे. हे एवढं काही गरम नाही, एकदम नॉर्मल गरम झाले. जे पाणी बोरवेलचं त्यामध्ये जास्त फास्ट प्रक्रिया बघू शकता. आता तो दाखवतो, हे बंद करतो. खूप गरम झालंय. तुम्ही हे पाणी पितात, बोरवेलचं पाणी किंवा मग कॉर्पोरेशनचं पाणी, तुम्ही म्हणता आमच्या घरी फिल्टरचं पाणी येतं वगैरे वगैरे. फिल्टरचं कॉर्पोरेशनचं पाणी खरंच फिल्टर आहे का हे तुम्ही क्रॉस चेक केलंय का? ब्लिचिंग वगैरे टाकून तुम्ही एक फिल्टरेशन प्लांटला एकदा व्हिजिट करा. तिथे खरंच म्हणजे फिल्टरेशन का रिव्हर्स ऑस्मोसिस याच्यासाठी आवश्यक आहे की जे पाणी डायरेक्टली बोरवेल किंवा मग कॉर्पोरेशनचं पाणी तुम्ही हे पाणी डायरेक्ट तुमच्या आरोग्याला धोक्यात घालताय. हे बघा, हे पाणी तुम्ही यूज करा.
हे तुमच्या किडनी स्टोन, तुमच्या बॅक्टेरिया, काय म्हणतात डायरिया फायरिया, तुमच्या पूर्ण आरोग्यास हानिकारक हे पाणी आहे. आहे रिव्हर्स ऑस्मोसिसचं कसं येलो झालंय, कारण येलो यामुळे याला जी बॉडीला क्षार तुम्हाला नेसेसरी आहे ते क्षार याच्यात ऍडेड मिनरल्स आपण त्याला ते क्षार बॉडीला लागतात, तेवढे क्षार याच्यामध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस मधनं येतात. तुम्ही याला सुद्धा हे करून बघतो, काहीही हे खराब दिसणार नाही तुम्हाला. नॉर्मल येलो झालेलं आहे. येलो ह्या कारण झाले कारण त्यात TDS ऍड आहे. सो मला सांगायचं कारण हेच होतं की एवढं पाणी रोजच्या 2 लिटर म्हटलं तुम्ही 2 लिटर तुम्ही कंझ्युम करता, 2 लिटर पाणी कंझ्युम करता 10 मध्ये एका क्लासमध्ये एवढं तुम्ही जे आहे हे तुम्ही पोटात डायरेक्टली टाकतात. सो एनिवे सर्व झाल्यानंतर आपण आता TDS पण चेक करून बघूया. आता आम्ही सर्वप्रथम बोरचं पाणी घेतो, याचा TDS आपण चेक करू. झिरो दिसतंय तुम्हाला? एक मिनिट. हे बघा 0. आता हे माझ्या याच्यात पाणी आहे बोरवेलचं. 366 ते 367 म्हणजे आपण टॉलरन्स पकडून घेऊया याचा 400 450 अप्रॉक्स. 450 TDS 350 हां 350 म्हणजे सॉरी 400च्या साडे थोडा उन्हाळ्यात आणखी वाढेल तो 450 आसपास त्याच्या बोरवेलचा TDS जाईल. आता हा 450 आपण पकडला आणि आता आपण रिव्हर्स ऑस्मोसिस थ्रेटेड वॉटर आपण बघूया, याचा TDS चेक करूया आपण. झिरो दिसतंय. ओके. आता हे थ्रेटेड वॉटर आहे म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिसचं फिल्टर वॉटर आहे. याचा आपण TDS लाईव्ह चेक करू. 70 to 70 समजा. पाणी संपलं. $65 म्हणजे तुमचा पिण्याच्या पाण्याचा म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिसच्या पाण्याचा TDS आहे 62 म्हणजे 60. तर पिण्यायोग्य पाणी हेच आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता आपण पाण्याचे विघटन झाले त्यानंतरचे जे क्षार आता ते पाण्याचे विघटन झाल्यानंतर जे खाली बसले हे बघा, हे तुम्ही बघू शकता. हेच तुमच्या किडनी स्टोन आणि तुमच्या आरोग्य जे आजारपणाचं कारण हाडं ठिसूळ होणे, बरेचसे काही रिझन आहे मी सांगू शकत नाही. भरपूर पाण्यामुळेच 90% आजार पाण्यामुळे होतात, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल नसेल आवडला काही प्रॉब्लेम नाही, पण मला सांगायचं काम होतं. माझं सेल्ससाठी मी हा व्हिडिओ बनवलेला नाहीये, हा फक्त एक इन्फॉर्मेशन साठी बनवला. सो एनिवे मी काही असा प्रोफेशनल युट्यूबर किंवा सेलिब्रिटी नाहीये. तर हा सर्व तुमच्या फॅमिलीसाठी मला व्हिडिओ बनवावा वाटला म्हणून मी बनवला. सो एनिवे